नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक कळवण येथील हॉटेल गोल्डन इलाइट नवी बेस फाटा कळवण येथे उत्साहात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे होते। यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंतराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाजीराव खैरनार, अशोक देशमुख, विनायक माळी, दिनेश ठोंबरे, पुरा जाधव, गंगाधर गुंजाळ, चंद्रकांत कुलथे, सुरेश शेळके, साहेबराव निकम, डॉक्टर संतोष बोरसे, मुकेश सोनवणे, लियाकत पठाण, भरत मेस्कुल, किरण मालपुरे, श्याम खैरनार, हिरामन चौधरी, रतन चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत कळवण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व रोटरी क्लब ऑफ कळवणचे माजी अध्यक्ष, पेन्शनर असोसिएशनचे कळवण तालुका कार्यवाह, ज्येष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष, उत्कृष्ट पत्रकार, आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार गंगाधर धर्मा गुंजाळ यांना आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या बैठकीत कोरोना काळात पत्रकारांनी केलेल्या समाज प्रबोधन जनजागृती कार्याची दखल घेत गौरव करण्यात आले। यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। यामध्ये आगामी जिल्हा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध करणे, सभासद नोंदणी, अपघात विमा, ओळखपत्र, आगामी काळात बैठकीचे नियोजन, जिल्हा अधिवेशन, राज्यस्तरीय अधिवेशन, एखाद्या कुटुंबावर संकट ओढवले तर तत्काळ आर्थिक मदत देण्यासाठी दरमहा 200 वर्गणी जमा करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना यशवंत पवार म्हणाले की आगामी जिल्हा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध पारदर्शी पद्धतीने पार पाडली जाईल। प्रत्येकाला पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे। संघटनेविषयी सद्भावना जोपासत आपल्या कार्यातून प्रचिती होईल असे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले पाहिजे। जीवनात संघर्ष अटळ असतो, त्याप्रमाणे संघर्ष करून जिल्हा मराठी पत्रकार संघ स्थापन झाला आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही महाराष्ट्रातील एकमेव अशी सक्रिय संघटना असून पत्रकार संघाच्या सभासदांवर कोणत्याही प्रकारचे संकट ओढावले तर कोणत्याही प्रकारे विलंब न करता तातडीने मदतीला धावून जाणारी संघटना आहे। काही वेळा समाजकंटकांकडून पत्रकारांना धमक्या दिल्या जातात किंवा हल्ला केला जातो। अशावेळी पत्रकार सभासदांना संरक्षण देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करणारी संघटना आहे। पत्रकार हा कोणत्याही संघटनेचा असो, दुजाभाव न करता पत्रकार आहे हेच लक्षात घेऊन त्याला धीर दिला जातो। म्हणून संघटनेचे हे कार्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त पत्रकारांनी या संघटनेत सामील होऊन सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी बाजीराव खैरनार यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना पत्रकारितेच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावे। पत्रकारांनी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान द्यावे। यावेळी दिनेश ठोंबरे, रतन चौधरी, डॉक्टर संतोष बोरसे आदींनी मनोगत व्यक्त केले। फोटो कळवणचे ज्येष्ठ पत्रकार गंगाधर गुंजाळ यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार, जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, बाजीराव खैरनार सह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकारच्या वतीने पत्रकार संघाच्या वतीने सन्माननीय गुंजाळ सर यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे। सदर पुरस्कार हा कळवण तालुक्याच्या वतीने असून सर्वांनी त्या पुरस्कारासाठी इथं हजेरी लावलेली आहे। तो पुरस्कार सन्माननीय नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय यशवंतरावजी पवार साहेब तसेच नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। सदर सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज ज्येष्ठ पत्रकार गंगाधरजी गुंजाळ सर यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे। हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि त्यांना पुढील कार्य याच्यासाठी मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मला जो जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्यात यशवंतराव पवार साहेब यांचा महत्त्वाचा वाटा असून सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो आणि याच्या पुढे माझं असंच पत्रकारितेचं काम मी निष्ठेने पार करेल असं मी त्यांना वचन देतो। तालुका पत्रकार संघाचं एक कळवण तालुका
कळवण तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष अशोक देशमुख आणि पत्रकार संघ यांच्या वतीने बाजीराव नाना खैरार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचे सहकारी गंगाधर गुंजाळ यांना आदर्श जीवन पुरस्कार त्यांचं कार्य पाहून या ठिकाणी देत आहोत। याबद्दल गुंजाळ सरांचे आम्ही सर्व हार्दिक अभिनंदन करीत आहोत। कळवण तालुका मराठी पत्रकार संघ आणि नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय यशवंतरावजी पवार साहेब, सन्माननीय पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाजीराव नाना खैरनार, कळवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देशमुख सर आणि आजचा जो आदर्श जीवन गौरव पुरस्कार ज्यांना देण्यात आला ते आदरणीय गंगाधर गुंजाळ सर यांच्या या अनमोल कार्यामुळे त्यांना हा आदर्श जीवन गौरव पुरस्कार कळवण तालुका मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला। हा सर्व आनंदाचा क्षण या ठिकाणी सगळ्यांनी डोळ्यात साठवून हा जो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल आम्ही कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाजीराव नाना खैरनार, कळवण।